उरुळी कांचनमध्ये जमिनीच्या पैशावरून वाद, सख्ख्या भावासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे जमिनीच्या विक्रीतून मिळालेल्या पैशाच्या वादातून एकावर खुनी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिर्यादी योगेश ननावरे यांना त्यांच्या सख्ख्या भावाने, पुतण्यांनी आणि बहिणीने मिळून बेदम मारहाण केली आहे. या हल्ल्यात फिर्यादीच्या नाकावर सिमेंटच्या डंबेलने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात या प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. प्राप्त माहितीनुसार उरुळी कांचन येथील बगाडे वस्ती परिसरात ही घटना घडली आहे. फिर्यादी योगेश ननावरे हे त्यांच्या लेडीज शॉपीच्या दुकानात काम करत असताना आरोपींनी तेथे येऊन वडिलोपार्जित जमिनीच्या पैशाच्या कारणावरून वाद घातला. या वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. या प्रकरणी आरोपी गणेश ननावरे, अथर्व आणि प्रथमेश ननावरे, दीपाली कदम, आदित्य कदम आणि अलका ननावरे अशा 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या घटनेचा अधिक तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सुनील ससे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गाडेकर करत आहेत. कौटुंबिक वादातून झालेल्या या हिंसक घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.